काका, तुमचा जमाल गोटा अगदीच फालतू निघाला बरं का. तुम्हाला वाटलं होतं तेवढी काही ती जोशीबाई लेची पेची नाहीये. काही उपयोग झाला नाही त्याचा. सुर्वे, मी शहाणपणाच्या 4 गोष्टी सांगितल्या. पालथ्या घड्यावर पाणी. अरे कलेक्टर साहेबांना पण सांगून बघितलं, पण आमचं ऐकतंय कोण? शेवटी काय माहिती का, सगळ्यांची सहानुभूती बाईला. काका, पण जर तुम्ही कलेक्टर असता, म्हणजे समजा आपली कल्पना, तर तुम्हाला पण नसती वाटली का सहानुभूती बाईंबद्दल? काय हो? नसती वाटली. मी निपक्षपातीपणे विचार केला असता. समजलं? मग कलेक्टर साहेबांनी सुद्धा तसाच विचार केला असेल, निपक्षपातीपणे. अगदी बरोबर. या बोलण्यात दम आहे याच्या. तू गप रा रे. तुला विचारले का कोणी? आणि काका, आता तुम्ही काहीतरी दुसरा विचार करा. अहो, हे मंडळ स्थापन झाल्यापासून आहात ना तुम्ही इथे? हा, आता सगळीच नाही पण बरीचशी वर्ष आहात ना. तेच म्हणतोय मी. म्हणजे तुमच्या मताला, तुमच्या अनुभवाला काहीतरी इम्पॉर्टन्स द्यायला हवा की नाही? तेच म्हणतोय मी. मग हे बघा भोळे काका, असं काहीतरी करा की तुम्हाला विचारल्याशिवाय या बाईंचं पुढचं पाऊलच पडता कामा नये. काय जगन? बरोबर आहे. आपली काय मदत लागली तर सांगा. तुमची? तुला हसायला काय झालं रे? तुला काय एवढं सोपं वाटलं का सगळं बाईंची चमचेगिरी करण्यासारखं? हा, आणि पटतं का तुला हे सगळं? मला पटतं बरं का सुर्वे. काम करणाऱ्या कुठल्याही माणसाची चमचेगिरी मी अगदी आनंदाने करेन. काय निर्लज्जासारखा बोलतोय. काम करणाऱ्याच्या कुणाचीही चमचेगिरी मी आनंदानं करीन, आणि ती पण एका बाईची. हो. आणि बरं का जगन भाऊ, या आधी इथे असलेल्या साहेबांची तुम्ही जी करायचा ती चमचेगिरीच होती ना? का नव्हती का? तुम्हाला आता साहेब असे हवेत की दुपारी 3 वाजता ऑफिसला यायचं आणि 6च्या आत घरी चालतं व्हायचं? काय हो? हे बघा, आम्हाला शहाणपण शिकवू नका. तुमचं शहाणपण तुमच्याजवळ ठेवा. भोळे काका, आम्ही तुम्हाला काही शिकवत वगैरे नाही हो. पण काय आहे की 7-8 तास आपण जी काही नोकरी करतो ती प्रामाणिकपणे, अगदी नीटपणे करावी असं तुम्हाला वाटतच नाही का? का इकडे नोकरीवर येण्याकरता पगार आणि काम करता म्हणून तुम्हाला बोनस आणि ओव्हरटाईम हवाय? काय हो? एक्झॅक्टली. आता अगदी मनातलं बोललास. पालो, तुला माहितीये मला ही नोकरी कशी मिळाली आहे ते? तर मला कसं कळणार? हा, मग सांगतो, ऐक. रोख 1.5 लाख रुपये लाच दिली आहे मी. किती? आता कोणाला ते विचारू नकोस, पण ही नोकरी विकत घेतली आहे मी, विकत. आता या विकत घेतलेल्या नोकरीत सुद्धा मी काम करायचं? हॅड, आपल्याला नाही पटत हे सगळं. आणि त्या जोशीबाईंच्या स्पीडनं तर अजिबातच नाही, तुला सांग. काय काका? माझं काय रे, माझी 50 गेली, 5 राहिली. आता तुम्ही म्हणाल तसं. तुमचे विचार अतिशय विचित्र आणि विकृत आहेत. असू दे, असू दे ना. हल्ली सगळं जगच तसं आहे. पण आपण पण तसंच वागायचं. आपण बदलू नये. बदला बदला, तुम्ही बदला. बघूया कुठवर टिकतंय ते. तरी बरं, बाई म्हणजे आपल्या मॅडम. आपल्या नाही पालव, तुझ्या मॅडम. तर ठीक आहे, माझ्या. तर त्या त्यांच्याबरोबर आपल्या सगळ्यांना पुढे नेण्याचा प्रयत्नच करतायत ना? भोळे, तुम्हालाही असं वाटतंय? इथं पुढे जायचं आहे कोणाला? हाय ते बेस आहे. उगाच सारी कटकट हवी कशाला? ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान.
करतोयस? कुणाशी बोलतोयस? नाही ग, कोणाशी बोलते मी? कोणाशी नाही. हा ते उद्या ऑफिसला मीटिंग अटेंड करायची ना मला. तर मग कोणाशी कसं आणि काय बोलायचं ना ह्याची जरा प्रॅक्टिस कर. बाकी काय नाही. भिंतींची? मग काय निशांत, आर यू ऑल राईट? ऍब्सोल्युटली. का? अरे यापूर्वी तू इतके मीटिंग कंडक्ट केल्यास, काय एवढा का तू घाबरतोयस? बी कॉन्फिडेंट. नाही ग, घाबरत वगैरे नाहीये मी. काय ना अनु, मी अनु अगं गेल्या 7-8 वर्षात माझा सगळा सराव मोडलाय ना, म्हणून ही प्रॅक्टिस करते मी. बाकी काय नाही. तुम्ही जा. तू जर प्रॅक्टिस करतोयस तर मग मी आणि मोहिनी तुझ्या समोर बसू का ऐकायला? प्रेक्षक किंवा श्रोते म्हणून चालेल? नको. ती ग्रँड रिहर्सल आपण नंतर कधीतरी करू ना. आता नको. तुम्ही जा. बाबा असे का वागतायत? कोण जाणे. मला आता काही कळतच नाहीये मोनी. आता आई, हे सगळं बघून मला तर भीती वाटायला लागली आहे. खरं सांगू, मलाही खूप भीती वाटते. चल, मी डॉक्टरांशी बोलून घे. चल. हे बघ दर्शन, प्रत्येक वेळेला मी काय करायला हवं आणि काय करायला नको ते तू मला शिकवू नकोस, कळलं? प्रत्येक वेळेला आपलं मम्मी तू हे कर, मॉम तू ते कर. तुला जे काय हवं ना ते डायरेक्ट तू त्याच्याकडे मागत जा आणि त्याच्याकडून मिळवत जा. नॉनसेन्स. ठीक आहे. म्हणजे मग मी आता पूर्वीसारखाच वागतो ना? हो, कारण मी निर्लज्जासारखा वागलो ना तर मला सगळं काय मिळतं. फालतू तू सांगतेस ते नाटक केलं ना, त्याला 4 आण्याचा फायदा नाही झाला. वा, छान. म्हणजे आता तूही मला तोंड घशी पाड. कारण तू पूर्वीसारखं वागायला लागणं म्हणजे आता जे काय चाललंय ते सगळं नाटक होतं हे मान्य करणं आहे. अगं ये बाई, अगं मॉम, मग काय करायचं काय आपण? हा, काय करायचं? डॅड देईल त्या कपड्यात आणि देईल ते अन्न खाऊन कुत्र्यासारखं जगायचं? शिरोळे आपल्यापेक्षा डॅडला जास्त जवळचा वाटतो. याला कारण सुद्धा तूच आहेस. काय? ते शिरोळेचं नाव सांगून तू पैसे उकळायचा प्रयत्न केलास की नाहीस? हो, केला. बास झाला. आता तुला एक सांगू का? डिवोर्स देऊन टाक डॅडला. वा वा वा, काय लेकरू आहे. स्वतःच्या आईलाच सांगताय की तू बाबा. बाई, तू नीट विचार कर ना. त्या निमित्ताने का होईना मजबूत माल ठसन करता येईल ना आपल्याला. 20-25 लाख. अगं निदान तेवढ्यात आरामात तरी जगू ना आपण. किती दिवस दर्शन, किती दिवस? अरे हे असं करणं म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापण्यासारखं होईल. अरे अगं बाई, तुम्ही कधी आलात? आत्ताच. तुम्ही मला कापायचा प्लॅन करत होतात तेव्हा. चालेल, कंटिन्यू. तुमचं सगळं ठरलं ना की मग भेटा मला. ओके?
अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आमचं की नाही खरं तर कुठल्या तरी वेगळ्याच विषयावरती बोलणं चाललं होतं. कुठला रे? हा, फिल्मच्या स्टोरी विषयी बोलत होतो आम्ही का. ओ, फिल्म मध्ये काम करताय काय? खाटकाचा रोल करताय का? नाही, चांगलं दिसाल तुम्ही. आणि एक लक्षात ठेवा, मी कोंबडी नाही आणि सोन्याची अंडी मी कुणालाच देत नाही. कुणालाच. ए श्याम्या, अरे झाली का तयारी? आता कसली तयारी? जेवणाचीच ना. खोळ्या, अरे याची तयारी झाली का म्हटलं म्या. राव काय रोज पितात? तू म्हटलं तर आता तयारी करतो. श्याम्या, अरे काल नव्हतास तू. काल राव अचानक आलं आणि दारातनच वर आणलं. ए श्याम्या, दारवान. माझी अशी धावपळ झाली, अरे 5 मिनिट लेट झाला तर घर डोक्यावर घेतलं ना त्यानं. काय सांगतो? मग अरे त्यांच्या मनात आलेली गोष्ट तर पुढच्या सेकंदाला झालीच पाहिजे. हे माहित आहे ना तुला? होय रे. माहित आहे ना? मग कर ना काम. आणि नाही पियाले तर अरे केलेली तयारी आवरून ठेवायची. जा धाव दार पकडायला. हो. जा. हा. मालक पण असं भेटलेत ना की कधी प्रेमाने 2 शब्द बोलणार नाही, सदा पिसाळलेले असतात. श्याम्या, कर बाबा. लय दमलेला दिसतोय. नाही जे नाही ना? मग आमच्यासाठी 2 कप फक्कड चहा करशील का? वयचे घेऊन येतो. जा. अहो राव, चहा किती वाजले? त्याला काय होतंय हो? जा. होय, मला नको, तुम्हीच घ्या. अहो असं काय करताय अरे अशी? अहो तुमच्यासाठी चहा सांगितला आम्ही फक्त तुम्हाला कंपनी देणार 2 घोट बस. अहो पण मला कशाला शिक्षा? कारण आम्ही तुम्हाला आता जे काय सांगणार ते तुम्ही पूर्ण शुद्धीत ऐकावं म्हणून. जरा 2 दिवस जाऊ. ए होय, तू काय ऐकत उभा राहिला? नाही जा की बाबा, घेऊन ये. चाय घेऊन ये, जा लवकर. ही चोरून ऐकायची सवय कशी काय लागते हो? जाऊ द्या हो, त्याला काय होतंय? अहो भल्या भल्यानं चुरून ऐकायची सवय असती, त्याला काय? हे तर नोकर आहे. 2 दिवस दौऱ्यावर जायची तयारी करा. दौऱ्यावर? वय 2 दिवस दौऱ्यावर जायची तयारी करायची. ते अक्षताबाई जोशीचा पुढचा दौरा नाहीतर त्याचा पुढचा दौरा कुठं आहे त्याची वाईज बातमी काढून आणा. हे सगळं होईल हो राव, पण मी ते अक्षताबाई जोशी ज्या गावाला जाणार 2 दिवस आधी तुम्ही तिथं जायचं. ए बघा, या या हऱ्या शेठ, चाय घ्या. काय असं करताय? आता कळलं आम्हाला. या वेळेला चाय प्यायचं म्हणजे जरा जिभे खाली जात नसेल नाही का? नाही पण प्या, आज तुम्ही चायच प्या. घेतो, पण ते 3-4 दिवसांचं काय म्हणा? हळू बोल्या, हळू बोला. या कानाची गोष्ट त्या कामाला कळता उपयोगी नाही. ती अक्षताबाई जोशी कुठं राहते, काय करते ह्याची बित्तम बातमी आम्हाला आणून द्यायची तुम्ही. राव, यात धोका आहे, मी तुम्हाला आधीच सांगतो. माहिती आहे आम्हाला. अहो तिथं काय तिला एकटीला गाठायचं की काय? आम्हाला प्रश्न विचारलेले आवडत नाही. पण तुम्ही कशामुळे एवढं टेन्शन घेताय? जाऊ द्या की तिला खड्ड्यात. जाऊ द्या की, जाऊ द्या, खड्ड्यातच जाऊ द्या. पण आमचं हुकूम ऐकून खड्ड्यात जाऊ द्या. आमच्या पायाशी लोळण घेऊन मग खड्ड्यात जाऊ द्या. मग काय आम्हाला जाऊ द्या की. पण तुम्ही एवढं आमचं ऐकणार ना हऱ्या शेठ? अहो न ऐकायला काय झालं, पण मी परिणामांची काळजी तुम्ही करायची नाही. यात तुमचं नाव कुठं बी गोवलं जाणार नाही याची काळजी आम्ही करू. हा? आणि घाई नाही करायची बरं का हऱ्या शेठ, अजिबात घाई करायची नाही. फक्त 2 दिवस आधी मला कळवा. फक्त 2 दिवस.
मला. नाही त्या बाईच्या नाकात येसन घालून तिला आमच्या गोठ्यात आणून उभी केली ना, तर नाव बाळालावर राहणार नाही मी. लई मस्ती आले त्या बाईला. हं? आज यांची खूप आठवण आली. वाटलं हे असते तर वर्षाची यानं त्या प्रकाराने समजूत घातली असती. ते अरे कुणालाच जुमानत नाहीये ती. अशा वेळी हेच असायला हवे होते. ताई आता जय अंकल नाही आहेत, ते आपल्यात आता असू शकत नाही. त्यामुळे आपल्यालाच परिस्थितीला तोंड द्यायला नको का? ताई आपण नक्की काहीतरी मार्ग काढू. अगं आणि वर्षाचं हे खूप तात्पुरतं आहे असं मला वाटतं. मला नाही वाटत तसं. आपल्या मुलीच्या बाबतीत होणारा बदल आई एवढा कुणालाही कळू शकत नाही. पण मी सुधा मॅडमशी बोलले याबाबत, तर त्या म्हणाल्या की एखादा चांगला मुलगा बघ आणि वर्षाचं लग्न करून टाक. आपण करून देऊया का रे तिचं लग्न? ताई तुला खरंच इतकं सिरियस आहे वर्षातला बदल असं वाटतोय? होय बंटी. ती त्या चारुहासमध्ये मला वर्षा घरी नसताना तिच्या संबंधी तिच्या आईशी थोडंसं बोलायचं होतं. माफ करा, तुमची ही फेरी तरी फुकटच गेली आहे, कारण तिची आई सुद्धा घरी नाही आहे. तुम्ही नंतर या. नंतर 2-3 दिवस तरी मला जमणार नाही. ठीक आहे, त्यानंतर या. काही अर्जंट नाही आहे ना? नाही काय की मला खूप एक अर्जंट मीटिंग आहे. तरीही मला वर्षासंबंधी बोलायचंच आहे. तुम्ही वर्षाला सांभाळा. ताई चारुहास कडून तसं काही असावं असं मला नाही वाटत. कशावरून? मध्यंतरी तो मला तसं म्हणाला होता. मी त्याची खूप टर उडवली. त्याचं सगळं बोलणं हसण्यावर नेलं. पण जर तुलाही शंका येत असेल तर मग नक्कीच आपल्याला काहीतरी करायला हवं. अरे प्रश्न तिला त्याच्यापासून दूर कसं ठेवायचा हा आहे. जरी त्याला तिच्याबद्दल काही वाटत नसेल तरी. ठीक आहे, समजलं मला. मी बघतो काय करायचं ते. बंटी तू त्या चारुहासला काही वेडवाकडं बोलायचं नाही, दमदाटी करायची नाही, धमका द्यायच्या नाही, काहीही करायचं नाही. ताई मी तसं काही करणार नाही. नाही तू वचन दे बघू मला. कम ऑन ताई. बंटी तू कितीही शिकलेला, श्रीमंत झालेला, सुसंस्कृत माणसासारखा वागलाच ना तरी 10 सेकंदात तुझा प्लॅटफॉर्मवरचा बंटी होतो. हे मी अनेकदा पाहिलं. तेव्हा तू मला वचन दे, तू त्या चारुहासला असं काहीही करणार नाहीस. ठीक आहे, दिलं वचन. पण ताई तू इतकी का घाबरतेस? कारण आपलंच नाणं भरवशाचं नाहीये. तू त्या चारुहासला काही करशील ना तर वर्षा तुझा दुप्पट तिरस्कार करेल आणि त्या चारुहासवर मात्र दुप्पट जीव टाकेल. पॉइंट आहे. ठीक आहे, आपण बघूया काय करायचं ते. चल, उगाच वर्षा चुकून उठली तर घोटाळा व्हायचा. तिला वाटायचं आपण तिच्या विरुद्ध काहीतरी कारस्थान करतोय. तू आता शांतपणे झोप.